विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. प्रसंग. सुरेश आणि रमेश दोन मित्र होते. सुरेश नेहमीच शांत, गंभीर आणि एकाग्र चित्त राहायचा, परंतु रमेश अशांत, चिंतित आणि अस्थिर राहायचा. एक दिवस रमेशने विचार केला की हा तर घरचे काम करतो, ऑफिसात जातो, मी पण घरचे काम करतो आणि ऑफिसला जातो. आम्हा दोघांची दिनचर्या सारखीच आहे. मग तो कसा एवढा शांत राहतो? त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी एक पूर्ण दिवस त्याने सुरेशबरोबर राहायचे ठरवले. आपल्या मनातील गोष्ट मनातच ठेवून तो एक दिवस सुरेशच्या घरी राहायला गेला. सुरेश आणि रमेश एकत्र ऑफिसला गेले. त्या दिवशी कामात काही चूक झाल्यामुळे सुरेशला त्याच्या उच्च अधिकाऱ्याकडून खूप काही ऐकावे लागले, पण त्याने सर्व चुपचाप सहन केले. काही वेळानंतर एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला देखील वाईट बोल ऐकावे लागले, परंतु यावेळेस सुरेश गप्प बसला नाही. तो बोलला आणि त्याने त्या कर्मचाऱ्याचे समर्थन करून त्याला निर्दोष सिद्ध केले. घरी परतल्यानंतर त्याने आपल्या पत्नीसमोर ऑफिसमधील कोणत्याही गोष्टीची वाच्यता केली नाही. संध्याकाळी सुरेश टीव्हीवर त्याची आवडती सिरियल बघत होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने चॅनेल बदलून तिची आवडती सिरियल बघितली. सुरेशने कोणतीही प्रतिक्रिया न देता ती जागा सोडून दुसरीकडे जाऊन पेपर वाचू लागला. हे सर्व बघून रमेश आश्चर्यचकित झाला, कारण रमेश ऑफिसमधील सर्व घटनांचा उल्लेख घरात करत असे. टीव्हीवर रमेशचा आवडता कार्यक्रम चालू असताना दुसरे कोणीही काहीही बघू शकत नसे. कोणतीही प्रतिक्रिया न देता या सर्व गोष्टींचे समाधान सुरेश काढू शकतो, याविषयी जाणून घेण्याची इच्छा रमेशला झाली. त्याने सुरेशला याबाबत विचारले. सुरेशने त्याला समजावले की ही विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती आहे. ज्याप्रमाणे कासव आपल्या इच्छेनुसार आपली कर्मेंद्रिय बाहेर काढतो आणि कधीकधी स्थिर होऊन पडून राहतो, ही अशाच प्रकारची क्षमता आहे. आपले प्रत्येक कर्मेंद्रिय आपला एक एक कर्मचारी आहे. आपण त्याचे मालक आहोत. जेव्हा ज्या कर्मेंद्रियाच्या कामाची आवश्यकता असेल तेव्हा कार्य करावे, अन्यथा अंतर्मुखी व्हावे. वर्तमानात आपण कमी जगतो, परंतु भूतकाळाचे चिंतन आणि भविष्याची चिंता करण्यात जास्त वेळ घालवतो. अर्थातच भूतकाळातील गोष्टींचे स्मरण करून आपण वर्तमानातील सुखाला पारखे होत असतो. अनिश्चित भविष्याची चिंता करून आपण चिंतित होत असतो. डोळे, नाक, कान, मुख आणि त्वचा सदा आपल्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न करतात.
आपली सूक्ष्म कर्मेंद्रिय मन, बुद्धी, संस्कार देखील अनियंत्रित होऊन स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्यावर जर आपण अंकुश ठेवला नाही तर मनुष्य आपल्या मार्गावरून भटकून इंद्रिय सुखासाठी लालायित होईल. म्हणूनच अभ्यासाने त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवून ज्याची जेवढी आवश्यकता असेल तेवढा त्याचा उपयोग केला तर आपले जीवन सुनियंत्रित, सुख शांतीने संपन्न होऊ शकेल. प्रश्न 1. आपला अधिक वेळ कशा प्रकारे वाया जातो आणि त्याचा सदुपयोग कसा करायला हवा? प्रश्न 2. कासव आपल्याला कोणत्या शक्तीचा धडा देतो आणि कशा प्रकारे? विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी अभ्यास. 1. अधिकारी बनून आपले विचार व्यक्त करावे, परंतु साधारण विचारांचा लहान मुलाप्रमाणे स्वीकार करावा. 2. प्रतिकूल परिस्थितीत आपले धैर्य न सोडता आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती एकवटून आणि अनुकूल परिस्थितीत सशक्त होऊन आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करावा. 3. आकाशात झेप घेत असताना आपल्या वास्तविक सीमांचे भान ठेवून सुरक्षितपणे झेप घ्यावी.